नमस्कार मंडळी, प्रिझम एज्युलिंक या आमच्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत मयंक जाधवला. मयंक हा एका लहान शहरातल्या मिडल क्लास फॅमिली मधला मुलगा. लहानपणापासूनच त्याला स्वतःला व्यक्त करायला, लोकांशी बोलायला, लोकांशी कनेक्ट करायला, डान्स करायला खूप आवडायचं. परंतु स्वतःला व्यक्त करणारा माणूस नक्की कोणत्या करिअरमध्ये जाऊ शकतो याचं उत्तर मयंककडे तर नव्हतं. म्हणून मयंकने प्रॅक्टिकल मार्ग निवडला, इंजिनिअरिंग ही त्याची आवड नव्हती, पण योग्य दिशा मात्र ठरली. कारण तिथून पुढे त्याने त्याच्या व्यक्त होण्याच्या स्वभावामुळे बिझनेस डेव्हलपमेंट, मार्केटिंग आणि सेल्स यामध्ये जॉब मिळवला. आणि पुढे याच स्किल्सचा वापर करून त्याने स्वतःचा स्टार्टअप देखील सुरू केला. चला तर मग भेटूया मयंक जाधवला. नमस्कार, माझं नाव मयंक जाधव. मी राहणार पुलगाव, वर्धा जिल्हा, महाराष्ट्रामध्ये. वर्धा जिल्हा आहे, तिथे एक गाव आहे टियर 4 टाउन पुलगाव, तिथला मी आहे. माझं 10वी पर्यंत आणि नंतर 12वी पर्यंतचं शिक्षण माझं इथेच झालं, सायन्समध्ये. आणि मग त्यानंतर मी CET देऊन ICT मध्ये आलो. ICT मध्ये 2013ला ऍडमिशन घेतली. 17 पर्यंत डिपार्टमेंट ऑफ पॉलिमर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मधून BTech केलं. आणि त्यानंतर मी जॉब केला. 2 वर्ष मिनोल्टा केम म्हणून एक कंपनी होती, तिथे केला. 3 वर्ष सिंघानिया ग्रुप मध्ये केलं. बेसिकली मी सेल्स, मार्केटिंग, बिझनेस डेव्हलपमेंट बॅकग्राऊंड मध्ये मी जॉब केला, कारण का मला सेल्स हे शिकायचं होतं. आधीपासून माझं पॅशन आणि माझा एरिया ऑफ इंटरेस्ट होता. आणि त्यानंतर मी हे सगळं सोडून माझा स्टार्टअप सुरू केला, ओरिजिन म्हणून, ज्यामध्ये आम्ही सगळे नॅचरल आणि इंडिजिनियस फूड प्रॉडक्ट सेल करतो ऑनलाईन. तर तो बिझनेस मी माझ्या गावी येऊन सुरुवात केला. हो, ऍक्च्युली काय झालं की लहानपणीपासूनच माझी थोडी वळण जी होती ना, ती आर्ट्स साईडला होती. म्हणजे मला डान्स करायला खूप आवडायचं, मला नाटक मध्ये काम करायला बऱ्यापैकी आवडायचं, त्यानंतर मला भाषण द्यायला खूप आवडायचं. म्हणजे बिईंग इन फ्रंट ऑफ द ऑडियन्स इट्स समथिंग विच आय लव्ड पहिलेपासूनच. याचाच अर्थ हा निघतो की मला स्वतःला एक्सप्रेस करायला खूप आवडते गोष्टी. पण काय झालं की तो ना एक बॅकग्राऊंड आपल्याकडे राहत नाही. म्हणजे आपण एका छोट्या टाउनवरून आलेलो असतो, तर आपल्याला माहिती नसतं की हे पण करिअर आहे. होतं की मी कशा टाईपचा पर्सनॅलिटी आहे. आणि आपलं जे इन्स्टिट्यूट आहे, इट्स बेसिकली रिसर्च ओरिएंटेड. आपण लॅबमध्ये जातो, केमिकल्स मिक्स करणं, त्याची केमिकल रिॲक्शन काय होते, नवीन प्रोडक्ट बनते. पण मी हे म्हणजे एवढं आपल्याला एक्सपेरिमेंट केल्यानंतर पण माझा कधी यामध्ये इंटरेस्ट आला नाही. मी खूप जास्त मग विचार करायचो की आता मी टेक्निकल बॅकग्राऊंड मध्ये मी नाही जाऊ शकत, मी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण नाही जाऊ शकत. आणि आर्ट अशी फील्ड आहे ज्यामध्ये भयंकर स्ट्रगल आहे, ती पण परस्यू करणं म्हणजे ते खूप मला डिफिकल्ट होईल. तर मी ही गोष्ट डिस्कस करायला ऍक्च्युली मस्के सरकडे गेलो. सर, माझा जो इन्क्लिनेशन आहे तो मला नाही वाटत की मी रिसर्च आणि मी मॅन्युफॅक्चरिंग आणि मी त्या प्लांट जॉबसाठी बनलो आहे. मला असं वाटतं की मी एक दुसरी साईड यामध्ये एक्सप्लोर करायला पाहिजे. तर मी सरांना विचारलं की मी काय करायला पाहिजे. तर सरांनी म्हटलं की बघ, बिझनेस डेव्हलपमेंट आणि सेल्स मार्केटिंग हा असा पार्ट आहे जिथे टेक्निकल पोरं इनिशियल लेवल पासून जात नाही. तर अशी माझी एक आयडिया क्लिअर झाली. आणि आयडिया क्लिअर झाल्यानंतर मग मी एका कंपनीला असंच अप्रोच केलं. मी प्लेसमेंट वगैरे मध्ये मी प्लेसमेंट कॉर्डिनेटर होतो, पण जास्त प्लेसमेंट मध्ये मी बसलो नाही, कारण का ते तशा कंपनीज नव्हत्या येत. पण मी एक मिनोल्टा केम म्हणून एक कंपनी होती, जी एक छोटी कंपनी होती, ज्यामध्ये 2 डायरेक्टर होते आणि मी एक तिसरा हे होतो. तर त्यांनी मला बऱ्यापैकी काम शिकवलं. आणि त्यानंतर मग मी सिंघानिया ग्रुपमध्ये गेलो. तर ही माझी थॉट प्रोसेस होती. आणि जॉब जॉईन केल्यानंतर मला यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट यायला लागला. सेल्स मार्केटिंग, त्याला एक कधी कधी असं नाव दिलं जातं की हे नाही करायला पाहिजे, किंवा यामध्ये खूप प्रेशर आहे, हे आहे ते आहे. पण असं काही नाहीये. जर तुम्हाला तो प्रेशर हँडल केला असतं, इट्स द मोस्ट ब्युटिफुल पार्ट ऑफ द जॉब. म्हणजे तुम्हाला भरपूर गोष्टी शिकायला मिळतात. तर अशी माझी थोडी थॉट प्रोसेस होती सेल्स मार्केटिंगचा जॉब घेण्यासाठी. स्टार्टअप करायचं आहे. आता काय आहे ना की स्टार्टअप वर्ल्डला एवढं फॅन्टसाइज करतात लोक की तू फाउंडर आहे, आपल्याला पण बनायचं आहे, मग स्वतःचाच धंदा करायचा आहे, कशाला आपल्याला जॉब करायचा, मग स्वतःचेच पैसे येतील आणि हे जे आहे ना, हे सगळं डोक्यात असतं. पण ते ऍक्च्युअली जेव्हा त्याला तुम्ही म्हणजे त्याला जेव्हा तुम्ही रियालिटीमध्ये इमॅजिन करता आणि खरंच त्याला रिअल बनवता, दॅट ऑल टुगेदर अ व्हेरी डिफरंट जर्नी, जी खूप
फ्रस्ट्रेटिंग पण राहते, ऍट द सेम टाइम ती थोडी एक्साइटिंग पण राहते. तर जेव्हा मी हा विचार केला की मला हे करायचं आहे, तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट मी हा प्रयत्न केला की मला कुठल्या आयडियावर काम करायचं आहे, आणि त्या आयडियावर काम करायसाठी बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्यांच्या थ्रू मी गेलो. मी पहिले जागृती यात्रा म्हणून एक ट्रेन जर्नी आहे ती मी अटेंड केली, कारण का मी तिथे थोडे लाईक माइंडेड लोकांना भेटलो, ज्यांना काहीतरी चेंज करायचं होतं, ज्यांना इन्स्पायर करायचं होतं, काहीतरी सोसायटीसाठी काहीतरी करायचं होतं. तर मग तिथे माझं डोकं थोडंसं एका त्या साईडला पलटलं की यार खूप म्हणजे मी जॉब करून मी त्या लेवलवर तर पोहोचून जाईल की माझी जी इन्कम आहे आणि माझी सॅलरी आहे, माझी फॅमिली वगैरे ती थोडीशी स्टेबल होऊन जाईल. पण मी प्रत्येक वेळेस ना एक त्या प्रेशरमध्ये राहणार, ज्या प्रेशरमध्ये मला लाईफ टाईम नाही राहायचं आहे. दुसरी गोष्ट, मी या जॉब थ्रू काय ऍड करतोय, म्हणजे सोसायटीला माझं व्हॅल्यू ऍडिशन काय होतं. जागृती यात्रा काय आहे ना की इट्स अ 15 days ट्रेन जर्नी. ठीक आहे, तर त्यामध्ये काय आहे की तुम्हाला इंडियामध्ये असे 12 लोकेशन्स त्यांनी पिन केलेले आहे आणि ते तुम्हाला तिथे घेऊन जातात. त्या प्रत्येक लोकेशनची ना एक स्पेशालिटी आहे. तर ती जी लोकेशन आहे ती आपल्या टियर 1 सिटीवरनं एक तर भरपूर लांब असते. तिथे कोणीतरी येऊन इनोव्हेट केलेलं असते काही गोष्टी, आणि त्या इनोव्हेशनमुळे त्या गावाची किंवा आजूबाजूच्या परिसराची, आजूबाजूच्या लोकांची लाईफ पॉझिटिव्हली इम्पॅक्ट झालेली असते. पण माझं असं रेकमेंडेशन राहील कोणाला पण की ठीक आहे, तुम्ही जर एका आयडियाला घेऊन खूप जास्त कन्व्हिन्स्ड आहे आणि तुम्हाला माहिती आहे की ही आयडिया चालेल, तरी पण सिमिलर टाईपच्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला काम करायला पाहिजे, किंवा काहीतरी एक जॉब एक्सपिरियन्स तुमच्याकडे असायला पाहिजे, कारण का ते खूप हेल्प करतं तुम्हाला. कॉलेज नंतरची लाईफ खूप डिफिकल्ट असते आणि डिफरंट असते. तर जर कॉलेज नंतर मी ही आयडिया केली असती तर माइट बी मी तेवढा मच्युअरली सिच्युएशन्सला हँडल नसतं करू शकलो. पण मी जॉब करून ही हँडल करतोय, म्हणून काय होतं की जॉबमुळे ना तुम्ही भरपूर गोष्टी शिकता. जॉबमुळे माइंडसेटमध्ये खूप फरक पडतो. तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा जो अप्रोच आहे, तो अप्रोच तुमचा खूप डिफरंट होऊन जातो, आणि त्याला तुम्ही खूप प्रॅक्टिकल वे मध्ये घेता. तो प्रॉब्लेम तुमच्यासाठी एक प्रॉब्लेम नाहीये, तर ते एक प्रॉब्लेम स्टेटमेंट बनून जातं की ज्याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे ना. तर माझं तर रेकमेंडेशन असं राहील की सपोज आता तू कोणाला AI किंवा डीपटेक मध्ये काम करायचं आहे, किंवा कोणाला फूड इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे, तर हॅव सम एक्सपिरियन्स, है ना. कुठला पण एक्सपिरियन्स असू द्या, तो फॅक्टरीमध्ये काम करायचा असू द्या, किंवा मार्केटिंग मध्ये असू द्या, किंवा डीपटेक मध्ये असेल तर जे इंजिनियर्स आता काम करतायत, जे सॉफ्टवेअर बिल्ड करत आहेत, त्यांच्यासोबत इंटर्नशिप करू शकता, किंवा त्यांना 2-3 वर्ष असिस्ट करून त्यांच्यासोबत जॉब करून तुम्ही आयडिया हे करायला उतरा. कारण का काय होतं की स्टार्टिंगला तर तुम्ही एक्साइटमेंटमुळे ती आयडिया हे करून टाकता, एक्झिक्यूट करून घेता, पण पुढे येणारे जे चॅलेंजेस आहेत त्याला कसं ओव्हरकम करायचं, तर हा माइंडसेट तुमचा जॉब मधूनच तुम्हाला वाचवू शकतो. म्हणजे हे काय, म्हणून हे माझी खरंच विद्यार्थ्यांना विनंती राहील की तुम्ही स्टार्टअप सुरू करायची घाई करू नका, है ना. हे होईल, सगळं होईल बरोबर. चांगलं एज्युकेशन घ्या, चांगला जॉब एक्सपिरियन्स घ्या, त्यानंतर उतरायचं असेल व्यवस्थित उतरा, पूर्ण प्लॅनिंगनी उतरा, आणि मग त्यामध्ये पण तुम्ही फेल झाले तर मग काही हरकत नाही. म्हणजे तुम्ही ऍज अ फाउंडर तुमची व्हॅल्यू वाढली आहे, भली कंपनीची व्हॅल्यू डाऊन झाली असेल किंवा काही, पण तुम्हाला तुमच्याकडे लोकांचा बघण्याचा जो परसेप्शन आहे तो कम्प्लिटली चेंज झालेला असेल. तर फेल्ड फाउंडर म्हणून असं काही नसतं. ते आपण असा विचार करतो, पण जो आपल्याला एक्सपिरियन्स आलेला असतो तो म्हणजे खूप चांगला एक्सपिरियन्स असतो. मयंकच्या प्रवासातून एक गोष्ट तर नक्की शिकायला मिळते, कोणतेही शिक्षण किंवा स्किल्स पाया जात नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. असेच व्हिडिओ अजून बघत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील किंवा भविष्यात कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील, हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.